सुयोगजी कोळी, जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, जय हनुमान क्रिकेट संघ खारकोपर आयोजित अध्यक्ष चषक 2024 या स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत। या स्पर्धेचा शेवटचा सामना 26 संघ सहभागी झाले। त्या 26 संघातून 3 संघ टॉप 3 ला आले। सेमीफायनलमध्ये बलाढ्य सावळेश्वर सावळे संघाला पराभूत करत कायरा 11 नेहरू संघ फायनलमध्ये पोहोचलाय। कायरा 11 नेहरू संघ जर का या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला तर त्या संघाचे पुरस्कार जिच्या नावाने हा संघ आहे कायरा संदेश म्हात्रे यांच्याकडून फायनल मारली तर 10,000, फायनलचा सामना अगर तर फायनल जिंकली चॅम्पियन म्हणला नेहरू संघ तर 10,000 संघ मालकांकडून दिले जातील। मोठं पारितोषिक त्यांच्याकडून आलंय। प्रथम पारितोषिकासाठी या स्पर्धेमध्ये 25,000, द्वितीय पारितोषिक 12,500, तृतीय पारितोषिक 7,500, आकर्षक ट्रॉफी, मालिकावीरासाठी ट्रॉफी आणि बॅट त्या ठिकाणी दिली जाईल। उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, एमर्जिंग प्लेयर या अवॉर्डसाठी देखील ट्रॉफी आणि टी शर्ट्स त्या ठिकाणी दिल्या जातील। खेळाडूंना भरघोस अशी पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत आणि यशस्वीरित्या हे आयोजन मात्र आपण आता पार पाडत आहोत, यातील मात्र शंका नाही आहे। दमदार आयोजन खरं तर रबर बॉलचं आपण यंदाच्या अंगामध्ये खारकोपर नगरीमध्ये पाहताय, अनुभवत आहे। अगदी शेवटचा सामना मेगा फायनल याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा क्षण हा गोड व्हावा। प्रत्येक वर्षी खरं तर होळी चषक स्पर्धा आम्ही पहिल्यांदा पाहिली, बंटी शेट यांची स्पर्धा न भूतो न भविष्यती हे आयोजन खरं तर एका गावाचं हे खारकोपरमध्ये बंटी शेट यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलं होळी चषकामध्ये। आणि यावर्षी रबर बॉल दरवर्षी त्यांच्या माध्यमातून हे आयोजन क्रिकेटचं केलं जातं। प्रीमियर लीगची स्पर्धा आपण पाहिल्या, होळी चषकाची जी स्पर्धा झाली होती खरं तर भरपूर चांगलं योगदान बंटी शेट यांचं राहिलंय या क्रिकेटच्या खरं तर खेळासाठी, क्रिकेटसाठी काय पण आणि गावासाठी काय पण। आपल्या खरं तर गावातील एखादा खेळाडू पुढे जावा, त्याने चांगली कामगिरी करावी हाच त्यांचा हेतू आहे। त्याचबरोबरने या विविध भागातील खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळावं या अनुषंगाने त्यांच्या माध्यमातून हे आयोजन या ठिकाणी केलं जातं। आणि आज या स्पर्धेचा आपण शेवटचा सामना पाहत आहे। आई एकवेरा इव्हेंट लाईव्ह चॅनलचं आपण इथे कॉन्ट्रीब्युशन पाहिलं, या स्पर्धेला चांगलं योगदान, अंपायर्स असतील, समालोचक, स्कोरर सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया आणि जाऊया मॅचकडे। पहिल्या षटकासाठी अर्पित समोर फलंदाज असेल स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहे खरं तर कृतज्ञ मडवी उर्फ करण मडवी। पहिला बॉल ऑन साइडला यावेळेला लॉफ केलाय मिड विकेटच्या बाहेर, ज्या ठिकाणी डगआउट्स आहे चिरले संघाचा त्यांच्या डगआउटला इशारा दिलाय। आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा। हा खेळाडू षटकार मारतोय करण मडवी, गावठांचा करण आणि त्यानंतर चिरल्याचा करण, हे दोन करण अतिशय विध्वंसक आहेत आणि त्याने पहिल्या बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केले। षटकार मारत मात्र डावाला सुरुवात केली आहे। अर्पितचा पहिला बॉल पहिल्याच वरती स्वागत केलं करणने, षटकार 6 धाबा, अकाउंट ओपन झालंय, करणचं अकाउंट ओपन झालंय। भूमिका स्पोर्ट चिरले या टीमचं। याही वेळेला आपण पाहिलं हाफ हेलिकॉप्टर फ्लिक केला बॉलला मिड विकेटच्या बाहेर, फुलरलेन बॉल त्याच्यावरती मात्र चोख प्रत्युत्तर, अजून एक तडाखा, वन्स अगेन वन मोर, षटकार 6 धाबा। अप्रतिम खरं तर फलंदाजी करण मडवी हा देखील एक व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटर आहे। ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेटचा वलय त्याच्या अवतीभोवती आहे। सातत्याने उरण बेल्ट हा करतो, उरण पट्ट्यामधला एखादा संघ व्यावसायिक एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला की त्या संघामध्ये मधून खेळणारा हा खेळाडू या मैदानामध्ये आपली छाप सोडतोय। भूमिका स्पोर्ट चिरले या टीमसाठी। त्याच्याबरोबरने शुभम पाटील हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती 12 धाबा स्कोर कार्डवरती आहेत। 3 षटकांचा सामना, मेगा फायनलचा हा थरार, किशोरदादा पाटील यांचे इथे आगमन, मोस्ट वेलकम। आदरणीय भोईर साहेब या ठिकाणी आहेत, स्वतः बंटी शेट देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। सर्व सत्कार मूर्तींचा आपण इथे विशेष खरं तर आभार व्यक्त करूया। वाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, वाईटचा इशारा, दबाव आता अर्पित वरती आलाय कारण लगातार 2 षटकार पाहिले करणच्या बॅटमधून, त्यानंतर वाईट बॉल इथे पाहायला मिळाला। स्टेप आउट झाले, आतली कडा घेतली, बॉल विकेटवरती घरंगवतो आणि इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडूला उचललाय, कोणतीही रन नाहीये। थोडासा त्या ठिकाणी काउंटर अटॅक करायचा होता करणला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क योग्य नव्हता, आतली कडा घेतली, इथे मात्र सुटकेचा निश्वास घेतला असेल गोलंदाज अर्पितने कारण लगातार 2 षटकाराच्या अगेन्स्ट मारले होते करणने। एकूण 13 धावा त्याने खर्च केल्या पहिल्या 3 बॉलमध्ये। शॉर्ट ऑफ लेन बॉल
लाईन चेक केली जाईल. वाईड लाईनच्या बाहेर हा बॉल. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. सूरज आमचे मेन अंपायर आहेत त्या ठिकाणी. 3 दिवस त्यांनीही अंपायरची भूमिका साकारली. 14 रन स्कोर कार्डमध्ये. यावेळेला उडवला बॉलला लॉंग ऑफच्या वरून. हाफ व्हॉली ओव्हर पिच बॉल, त्याच्यावरती मात्र तडाका. लॉंग ऑफला क्लिअर करत बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. मॅक्झिमम हिट षटकार. संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्पितने चांगली गोलंदाजी केली आणि तो मात्र या षटकामध्ये महागडा ठरलाय. खरं तर हा फटका मॅन्युफॅक्चर केला करणने. ओव्हर पिच होता वाईड यॉर्कर, त्याच्यावरती मात्र अगदी लास्ट मोमेंटला अतिशय वेगवान बॅटचा स्विंग पाहायला मिळाला करणच्या माध्यमातून. षटकार. 6 धावा, 20 रन ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आल्या. मागच्या मॅचमध्ये बलाढ्य सावळ्या टीमला पराभूत केलं नेरूळ टीमने, कायरा 11 नेरूळ टीमने. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स लेवल हा द्विगुणित झालाय. त्यामुळे त्यांच्या समोर हे मोठंच आव्हान तुम्हाला ठेवावं लागेल, कारण या टीमने दमदार कामगिरी आतापर्यंत केली आहे. 20 रन ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट बॉल टॉस झालाय. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, त्याच्याही रिचमध्ये नव्हता हा खरं तर बॉल. आणि इथे मात्र अनप्लेएबल डिलिव्हरी. वाईडचा इशारा. अतिशय योग्य निर्णय. रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण जर पाहिला तर हा बॉल बाउन्स होत विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय आणि इथे मात्र वाईडचा इशारा. 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग गोलंदाजाला मिळाली. या वेळेला खरं तर आपण पहिला सबमरीन या विकेटचं आपण वैशिष्ट्य पाहिलं तर जितकी ही विकेट ओलसर होईल तितका बॉल स्कीड होईल. आणि या विकेटवरती अनेक वेळा बाउन्सर, त्यानंतर सबमरीन डिलिव्हरी देखील पाहायला मिळाल्या. व्हेरिएशन करणारे गोलंदाज यशस्वी होताना पाहायला मिळाले. यावेळेला खरं तर आपण पहिला ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, हँड अँड आय कॉर्डिनेशन योग्य नव्हता आणि लास्ट मोमेंटला बॅटचा फेस क्लोज झाला. चेहऱ्यावरती खरं तर चेंडूवरती नजर देखील हटली होती, परंतु 1 रन महत्त्वाची मिळाली या लास्ट बॉलवरती. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्ट्राईक मिळाली, ती म्हणजे फलंदाज करण मडवीला. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. टोटल धावा धावफलकावरती 22. आदरणीय आपण पाहता स्पर्धेचे मुख्य आयोजक बंटी शेठ, त्यांच्याबरोबर केशवदादा पाटील, आदरणीय भोईर साहेब या सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहता मुख्य व्यासपीठावरती आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, वंदनीय आहे, पूजनीय आहे. आपण या स्पर्धेला दिलेला अमूल्य वेळ नक्कीच आपण त्यांचा आभार व्यक्त करूया. या सर्व पाहुण्यांमुळे मात्र या स्पर्धेला दमदार असं खरं तर रूप मिळालं. त्यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण या ठिकाणी पाहू शकाल. सेकंड ओव्हर दर्पण. समोर पुन्हा एकदा करण. यावेळेला देखील लॉंग ऑनला क्लिअर केलंय. दोन्ही गोलंदाजांचं स्वागत केलं करणने षटकाराने. हा फटका प्रॉपर मिडल झाला नव्हता तरी देखील षटकार पाहायला मिळाला. ही पॉवर आहे, ताकद आहे करण मडवी या खेळाडूची. सडपातळ बांध्याचा परंतु उत्तम दर्जाचा क्रिकेट खेळणारा हा खेळाडू. लेंथ बॉल होता त्याच्यावरती, बरोबर मेरिटनुसार ऑन साईडला हा फटका त्याने एक्झिक्यूट केला. लॉंग ऑनला क्लिअर करत मात्र टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिली येताना 28. 28 रन स्कोर कार्डवरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना दर्पणवरती दर्पण. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. यावेळेला फटका फसला. झेल होईल का तर नाही आहे. प्रयत्न चांगले होते कारण भरपूर लांब होता, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता चेंडू आणि त्यानंतर मात्र सेफ लँड झाला हा चेंडू. 3 धावा या चेंडूवरती मिळतील. भूमिका स्पोर्ट्स चिरले टीमला 4थ्या रनचा प्रयत्न होतोय. नजरहटी दुर्घटना घटी. इथे बघा संधी मिळाली, लगेच सध्या सोनं केलं. अपील झाली विकेट किपर आणि गोलंदाजाकडून पंचांकडे, परंतु इथे आपण पाहिला खेळाडू सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. 4 धावा आल्या. असं वाटलं होतं झेल होईल, 1 रन मिळेल, त्याहीपेक्षा दुसरी रन मिळेल, पण इथे 4 धावा मिळाल्या. प्रयत्न केले खरं तर आपण पाहिला मैदानामध्ये करण आणि त्याच्या बरोबरीने शुभम या 2 फलंदाजाने. डगआउट्स पूर्णपणे शांत आहे चिरले संघाचा, कारण त्यांना माहिती आहे सुस्थितीमध्ये आहे सध्या चिरले संघ. 1 मॅन आर्मी एकटा लढतोय. करण हाफ ट्रॅकर. यावेळेला बॅक टू द बॉलर. वेगवान स्ट्रोक होता, थोडीशी इजा झाली खेळाडूला. दुसरी रनचा कॉल आणि इथे मात्र नशिबाची साथ. डायमंड डकचा शिकार झाला असता शुभम जर का रनआउट झाला असता, कारण आतापर्यंत जेवढे चेंडू फेकले खरं तर नेरूळ टीमने ते सर्व चेंडू फेस केले करण मडवीने. 9 बॉल फेकले, 34 धावा आल्या. अजून 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथे मात्र सध्या सुस्थितीमध्ये आहे करण मडवी. वैयक्तिक 31 आणि ज्यामध्ये 3 धावा एक्स्ट्रा. 4थी मॅच करण खेळतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याने आतापर्यंत 69 धावा केल्या 23 बॉलमध्ये, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 9 षटकार पाहायला मिळाले, 1 चौकारी पाहायला मिळाला. हायेस्ट टोटल सध्याच्या मॅच मधला 32. 300च्या स्ट्राईक रेटनं हा खेळाडू खेळला संपूर्ण स्पर्धेमध्ये. भरपूर चांगलं योगदान. यावेळेला हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह केला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने. दुसऱ्या रनचा कॉल झालाय. फिटनेस चांगला खेळाडूचा. बॉल गहाळ झालाय. बघा आता पुन्हा एकदा या ठिकाणी 3री रन पूर्ण केली, 4थी होईल का?
निघाले दोन्ही खेळाडू, रिस्क घेतले करणने आणि इथे 4 धावा आल्या. क्या बात आहे. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लश ग्रीन आउटफील्ड थोडी बहुत आहे खरं तर या मैदानावरती. एका बाजूला आपण जर पाहिला या ठिकाणी अतिशय टणक असा हा एरिया आहे आणि हे मैदानाचं वैशिष्ट्य आहे. जरी मुसळधार पाऊस पडला तर जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटं पाऊस या मैदानात थांबेल. पूर्ण पावसाचा निचरा होणार आहे क्रीडांगण आहे. त्यामुळे पावसाळी रबर बॉलसाठी अतिशय पोषक क्रीडांगण. 38 रन 38 धावा स्कोर कार्ड वरती. बिनबाद 38. मोठी भागीदारी करणला ऑन स्क्रीन पाहताय. अप्रतिम योगदान राहिलं आतापर्यंत. 35 धावा त्याने केल्या 10 चेंडूमध्ये. अर्धशतकीय खेळ होईल का पूर्ण. इथे फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. बॉटम हँडचा वापर बॉलला पाडवला स्क्वेअर लेगच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. करण मडवी हे इज ऑन फायर. षटकार. 6 धावा. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये होतं गॅरो योगेश भगत वाशी गावचा हा खेळाडू. त्यानंतर दुसरं षटक अर्धशतक आपण पाहिलं होतं प्रसाद पाटील बेलपाडा याच्या नावावरती राहिलं. 9 6 त्याने मारले होते एका इनिंग मध्ये. तिसरं होईल का. चर्चा होत आहे खरं तर अर्धशतकाची. कारण वैयक्तिक 11 बॉलमध्ये 41 वरती खेळतो मैदानामध्ये करण. टीमची धावसंख्या 44 आणि 3 एक्स्ट्रा या इनिंग मध्ये पाहिल्या. 11च्या 11 बॉल करण मडवीने फेस केले. शुभम पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आला. सेकंड ओव्हर कंप्लीट. 44 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला शुभम आलाय. यावेळेला आपण पाहिलं अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवलाय. पंचाने या बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 45 रन ऑन स्कोर कार्ड. 45 धावा या धावफलकावरती आहेत. खरं तर पंचांची भूमिका म्हणजे सर्वात कठीण भूमिका. प्रत्येक बॉलला त्यांना निर्णय द्यावा लागतोय. समालोचकाच्या मुखातून एखादा शब्द चुकला तर सॉरी म्हणू शकतो पण पंचांना नाहीये. त्यामुळे कधी कधी त्यांच्या निर्णयाचा सन्मान करायला शिका. प्रत्येक खेळाडूंना नम्रतेची विनंती आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. खरं तर इथे डोक्याचा वापर करायचा शुभमला. स्ट्राईक देता येईल करणला तेच त्याला मनामध्ये ठेवावं लागेल. कारण तो सेट झाला. त्याने 41 धावा आतापर्यंत केल्यात. क्लीन बोल्ड म्हणजे अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभं राहावं लागेल करणला. 2 डॉट आले. 4 बॉल बाकी आहेत. नौका फलंदाज येईल तो मात्र आणखीन एक बॉल फेस करेल. तेव्हा कुठेतरी त्याला 3 बॉल खेळायला मिळतील. आणि जर तोही डॉट झाला तर मात्र पुन्हा एकदा करणला नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबावं लागेल. या ओव्हरमध्ये कमबॅक झालाय. कधी कधी असं म्हणतात ना खरं तर दूरवरचं अंतर कापायचं असेल तर पायापेक्षा डोकाचाही वापर करावा लागतो ध्येय गाठण्यासाठी. आणि इथे मात्र नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय. 3ऱ्या क्रमांकावरती भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाचा खेळाडू. न्यू बॅटर सुजित पाटील मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना सुजित पाटील आपण पाहू शकाल. सिद्धेश कडू हा खेळाडू कॅप्टन आहे नेरूळ संघाचा. कायरा 11 नेरूळ टीमचा. आतापर्यंत खरं तर भूमिका स्पोर्ट चिर्ले टीम 45 वरती खेळतोय. एक खेळाडू बाद. 2.2 चेंडूंचा खेळ संपलाय. अंतिम षटकातील या शेवटच्या मॅच मधील पहिल्या सत्रातील शेवटचे 4 निर्णायक बॉल असतील. यावेळेला टॅपिंग क्रिकेट सेन्सिबल. करण लाविया स्ट्राइक रिस्क घेतली आहे आणि खेळाडू बाद. रन आउट. अगदी मोक्याच्या क्षणाला मात्र परतावा लागेल करण मडवी या खेळाडूला. सिंगल देखील घेता आले नाही नवक्या फलंदाजाला. विकेट वरती जसा राहुल द्रविड डिफेन्स करायचा तशा पद्धतीचा हा फटका होता. आणि तिथे मात्र विकेट किपरचंही कौतुक करावं लागेल. तीन चेंडू फेकले या ओव्हरमध्ये. एकच धाव खर्च केली आतापर्यंत सिद्धेश कडू या गोलंदाजाने. कॅप्टन संघनायक आहे नेरूळ टीमचा. नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय. न्यू बॅटर चिर्ले टीमचा खतर 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये असायला हवा होता. नाहीये. 45 धावसंख्या आपण जर पाहिली स्थिरावली. लेफ्टी बॅटर मैदानाकडे आलाय.
45 रन स्कोअर कार्ड मध्ये पाहायला मिळतील. आतापर्यंत पहिलं सत्र मार्गस्थ आहे. अराउंड द विकेट ट्रॅक बदललाय यावेळेला. स्विंग अँड अ मिस. आणि तदनंतर मात्र बघा पंच सांगता स्ट्राईक रोटेशन नसणार आहे, कारण या स्पर्धेमध्ये नियम आहे तुम्हाला एकाच वेळेला दोन्ही एंड सोडावे लागतील, अन्यथा स्ट्राईक रोटेशन किंवा ती रन ग्राह्य धरली जाणार नाहीये. अगदी योग्य निर्णय पंचाच्या माध्यमातून. सूरज 3 दिवसामध्ये प्रोफेशनल अंपायर झाले. 3 दिवस त्यांची प्रचंड मेहनत पाहायला मिळाली. लालचंद गावंड सर आहेत, वन ऑफ द लिजंड ऑफिशियल पंच. त्यांचं देखील कॉन्ट्रीब्युशन आपण पाहू शकाल या मॅचसाठी. डॉट बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक निर्धाव. क्या बात आहे. दबाव क्रिएट केलं. एक मॅजिकल ओव्हर हवं होतं खरं तर कायरा 11 नेहरू टीमला. आणि ते षटक आतापर्यंत हाताळलंय ते म्हणजे सिद्धेश कडू या खरं तर गोलंदाजाने. करण मडवी जितका बेल नॉस्टॉकिंग एंडला उभारला त्याचा ऍडव्हान्टेज मिळाला नेहरू टीमला. एकच धाव त्याने आतापर्यंत खर्च केली आहे या षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात. लास्ट बॉल यावेळेला देखील डॉट. कमालीचं कमबॅक. असं वाटलं तर 60च्या आसपास पोहोचेल भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ. इथून मात्र हे कमबॅक नेहरू संघासाठी महत्वाचं राहील, कारण कमी धावा त्यांना आता चेस कराव्या लागतील. 3 ओव्हरचा खेळ संपला. 15च्या सरासरीने 45 आल्या. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 46 धावांची गरज असेल पुढच्या सत्रामध्ये बॅटिंग करताना कायरा 11 नेहरू टीमला. बघा झटपट फिल्डिंग लावून घ्या. थोडासा बॅड लाईट होत चाललाय, त्यामुळे प्लीज चिर्ले संघाला विनंती आहे फिल्डिंग लावून घ्या आणि खास करून नेहरू टीम आपली पहिली जोडी लगेच मैदानाकडे दाखल करा. शेवटचा हा सामना मेगा फायनलचा आणि खऱ्या अर्थानं पाहताय वेळ आपल्याकडे फार कमी आहे. यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी म्हणजे बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल. इंडिव्हिज्युअल प्राइज वैयक्तिक बक्षीस त्या ठिकाणी दिली जातील. त्यानंतर सांघिक पारितोषिकं देखील त्या ठिकाणी दिली जातील. त्यामुळे प्लीज थोडीशी घाई करा प्लीज. नेहरू टीमचा कॅप्टन या आपण लवकर मैदानाच्या बाहेर. पहिले जोडी आपण लगेच सज्ज करा. गोलंदाज येतोय चिर्ले संघाचा. शुभम पाटील समोर अर्पित म्हात्रे. पहिला बॉल ऑन साइडला खेळायचा आहे. करता मिस टायमिंग जरूर झालाय. मिड विकेटला फिल्डर पोहोचले. चेंडू खाली वेगवान थ्रो झालाय. दुसऱ्या रनचा कॉल. 2 धावा कंप्लीट. शुभम पाटील करण मडवीचं षटक तोही निर्णायक राहिले, परंतु लॉंग स्ट्रायकिंग एंडला विक्की सावंत. पहिली मॅच त्याने धुवाधार फलंदाजी केली. मागच्या मॅच मध्ये देखील कव्हर्सला जे त्याने षटकार मारले ते नेत्रदीपक राहिले. चांगलं टायमिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. कदाचित आज रात्री व्हॉट्सअप स्टोरी किंवा इन्स्टा स्टोरीला देखील असतील त्यांचे ते फटके. सोशल मीडियावरती सध्या क्रेज आहे. प्रत्येक खेळाडू जरी संघ हरला तरी चालेल, पण तो मी मारलेला षटकार स्टोरीला ठेवेल. आताच हे चित्र. ग्लव्स परिधान करून मैदानामध्ये उतरलाय. खरं तर त्या ठिकाणी करण मडवी लेदर क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने ग्लव्स घातल्यात अशा पद्धतीने ग्लव्स त्याने घातले. सेफ्टी फर्स्ट. 3 धावा स्कोर कार्ड मध्ये. 2 चेंडूचा खेळ संपलाय. विकी सावंत हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. शुभम पाटीलचं हे षटक
पर ओव्हर 15.33. यावेळेला तेच सरार, अप्रतिम चेंडू, टाळ्यांचा कडकडाट होतोय. खरं तर चिर्ले संघाच्या खेम्यामधून डगआउट्समधून प्रचंड मोठे पाठीराखे आपल्या टीमला चेअरअप करत असताना सकाळपासून खरं तर आज नेरूळ संघाने केलेला प्रवास हा उल्लेखनीय राहिला, दमदार राहिला. अजून ते जेवलेत नाहीत सांगितलं कॅप्टननी. मिस टायमिंग ऑन साईडला खेळताना मात्र बॅटच्या स्टिकर एंडला हा फटका. लॉंग ऑनला मात्र फिल्डर आहेत 40+ मास्टर. गुड फिल्डिंग, प्रयत्न चांगला सुरू झाला. 2 धावा आल्या या चेंडूवरती. 2 रनने मात्र संघ जाऊन पोहोचला मैदानामध्ये 5 या धावसंख्येवरती. खरं तर कंपॅरिझन आपण पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये या इनिंगचं, तर सुरुवातीला ब्लास्ट झाले होते. षटकाराने सुरुवात केली होती करण मडवीने. इथे तसा स्टार्ट आतापर्यंत देता आलेला नाही, पण तो वेळ गेलेला नाही आहे. प्रयत्न करावे लागतील, ब्लास्ट करावे लागतील, मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकार तुम्हाला मारावे लागतील, तेव्हाच तुम्ही धावा चेस करू शकताय. बाहेर आले, बॅकफुटला येऊन इनसाइड आउट फटका. त्या ठिकाणी डीप कव्हरला शतरक्षक आहे, शोधतोय बॉल. 2 धावा तिथेही मिळाल्या त्या चेंडूवरती. सिंगल डबल वरती भर देत असताना खेळाडू जागा बनवली होती, खरं तर रूम क्रिएट करायचा होता, परंतु बॉल अप्रतिम दर्जाचा त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला. 2 धावा. 7 वरती पोहोचलाय मैदानामध्ये कायरा 11 नेरूळ. हा संघ शॉर्ट प्लेन बॉल, वाईडचा इशारा, अतिशय योग्य निर्णय स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल डोक्याच्या वरून ट्रॅव्हल झाला आणि त्या ठिकाणी वाईड घोषित करण्यात आलं. मेगा फायनल मध्ये चॅम्पियन कोण बनेल या स्पर्धेचा, यंदाच्या हंगामाचा रबर बॉल क्रिकेट मधला अध्यक्ष चषक या स्पर्धेत चॅम्पियन कोण असेल यासाठी हा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग, कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतायत आणि इथून मात्र स्वतः विकेट किपर बघा किती चपल आहेत. करण मडवी. क्रिकेटमध्ये फिटनेस हे फार महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला त्या ठिकाणी प्रचंड धावावं लागतं. आणि इथून मात्र आपण पाहू शकाल पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिली ओव्हर जर आपण पाहिली, पहिली ओव्हर राहिली चिर्ले संघाच्या नावावरती. धावा आल्या स्कोर कार्डमध्ये 10. अजूनही येणाऱ्या खरं तर 12 बॉलमध्ये तब्बल 36 धावांची गरज. अष्टपैलू खेळाडू करण मडवी सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय, ज्याने पहिल्या इनिंगमध्ये 41 धावा केल्या, आपल्या टीमसाठी भरीव योगदान दिलं. तो खेळाडू मैदानामध्ये आहे. 12-36 18च्या सरासरीने पुढे जायचं आहे या मॅच मध्ये. चला थोडं स्पीडअप करा. मेगा फायनल चा हा थरार चॅम्पियन बनण्यापासून काही पाऊल दूर आहे. दोन्ही संघ, एक संघ चॅम्पियन होईल तर एक संघ रनरअप. तेच सरार बॉल करण मडवी या खेळाडूचा आपण पाहताय. RPL सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून त्याची नेहमी निवड होत असते. चांगला खेळाडू. येणाऱ्या 25 ऑगस्टला RPLचं ऑक्शन तुम्हाला संपन्न होताना पाहायला मिळेल. पुढचा क्रिकेटचा हंगाम दसऱ्यानंतर मात्र टेनिस क्रिकेट हंगामाला सुरुवात होताना आपण नेहमी पाहिली. म्हणजे सध्याचं रबर बॉल प्रमाण वाढलंय. यावेळेला ब्लॉकरमध्ये टाकला चेंडू, यॉर्कर होता. ऑफ ड्राईव्ह, डबलचा कॉल. डगआउट्समध्ये डबलचा कॉल झाला. 2 धावा देखील आल्या, फक्त 2. सिंगल डबलने तुम्हाला या ठिकाणी टार्गेट चेस करता येणार नाहीये. टार्गेट तुम्हाला चेस करायचा असेल, धावांचा पाठलाग करायचा असेल तर या क्षणात तुम्हाला काउंटर अटॅक, एरियल अटॅक करावा लागेल. मोठे फटकेच घ्यावे लागतील, तेव्हाच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. आणि तो प्रयत्न फलंदाजांना करायचा आहे. शॉर्ट प्लेन बॉल, प्रॉपर टायमिंग, आणि इथे मात्र पूल केला बॉलला. लेदर क्रिकेटचा अनुभव आणि इथे मात्र आरपीचा हा तडाखा. षटकार, 6 धावा, अप्रतिम टायमिंग. दोन्ही संघाचे 2 महत्त्वाचे खेळाडू. असं म्हणतात नवे पर्व युवा सर्व. सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये युवकांचा बोलबाला राहिला, म्हणून आज या स्पर्धेचं टायटल आपण पाहताय अध्यक्ष चषक. आमचे बंटीबाई घरत, दमदार युवा नेतृत्व, त्यांना आपण पाहू शकाल. 18 रन. पुन्हा एकदा इनसाइड आउट. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. सामना संपलेला नाहीये. शेवटपर्यंत या सामन्यामध्ये ट्विस्ट, रोमांचक थरार. लास्ट मॅच थ्रिल तुम्ही पाहताय, अनुभवताय. बॅटिंग स्टान्स किती चांगला या खेळाडूचा. बॉलच्या मेरिटनुसार तो फटके मारतोय. यावेळेला लाईन रीड केली, त्यानंतर आपण पाहिलं बॅकफुट पंच, कव्हर, स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून धावा आल्या. धाव फलकामध्ये 24. आता येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. 8 बॉल 22, त्यामुळे हे 2 बॉल अतिशय निर्णायक आहेत. एखादा मोठा फटका आणखीन जर आला तर प्रेशर वाढेल. लो फुल टॉस, नशिबाची साथ मिळाली खरं तर या ठिकाणी गोलंदाजाला. हा फरक आहे.
बऱ्याच अंशी आपण पहिला टेनिस क्रिकेटर काय करतो, शफल होतो, ॲक्रॉस लाईन खेळतो, पण इथे फुल टॉस बॉल मिस झालाय. करणच्या देखील चेहऱ्यावरती हसू पाहायला मिळालं, कारण या बॉलवरती एखादा मोठा फटका यायलाच हवा होता. 7-22 समीकरण अजून मैदानामध्ये बाकी आहे. शेवटचा बॉल यावेळेला तेच तर फास्ट अँड फ्युरियस कमबॅक. 6 चेंडूमध्ये 22 धावांचं समीकरण बाकी आहे. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 22. चॅम्पियन बनण्यासाठी आता नेरूळ संघाला त्या ठिकाणी 22 धावा कराव्या लागतील. सामना संपला नाही, परंतु स्पीडअप करा प्लीज. चिरले टीम. संध्याकाळचं हे सत्र 6:30 झाले. शेवटचा हा सामना, तिसरा दिवस या स्पर्धेचा. पहिल्या दिवसापासून जो उत्साह या आयोजकांमध्ये पाहायला मिळाला तो अजूनही कायम आहे. कारण एखादा इव्हेंट तुम्हाला सक्सेसफुल करायचा असेल तर मॅनेजमेंट फार महत्त्वाचे आहे. अनेक संघ या ठिकाणी काही कारणास्तव अनुपस्थित राहिले, परंतु तरी देखील चांगल्या पद्धतीचा ॲडजस्टमेंट करत मात्र या स्पर्धेला यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जाणारे सर्व आयोजक, त्यांचं मी विशेष कौतुक करेल. वैयक्तिक कोणाचं नाव घेऊ शकत नाही, परंतु संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ खारकोपर आणि खारकोपर ग्रामस्थ यांचा मी आभार व्यक्त करेल. स्पर्धेचे मुख्य आयोजक बंटी शेठ गरत, मंचकावरती आपण पाहता किशोरदादा पाटील, भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचा पण इथे आभार व्यक्त करूया. अंतिम सामना, अंतिम सामन्यातला अंतिम षटक. 6-22 हिरो बनण्याची नामी संधी. चांगलं खरं तर आयोजन आपण पाहिलं. हू विन दिस ट्रॉफी प्रेडिक्ट करा तुम्ही. खरं तर सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती, चॅनलवरती, एकवेळा इव्हेंट चॅनलवरती 6 बॉल बाकी आहेत. तुम्ही प्रेडिक्ट करू शकता कोणता संघ चॅम्पियन बनेल. खरं तर रबर बॉलचं इतकं चांगलं आयोजन झालं, त्यामुळे पुढच्या वर्षी टेनिस क्रिकेटची स्पर्धा अजून एका मोठ्या तुम्हाला रंगामध्ये, मोठ्या ढंगामध्ये पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. कारण एवढं चांगलं आयोजन आज आपण तुम्ही पाहता खारकोपर नगरीमध्ये संपन्न होत आहे. अध्यक्ष चषक टेनिस क्रिकेटची स्पर्धा देखील तितकीच मोठी, त्याच ताकदीची प्रेक्षकांच्या भेटी राहील, यातील मात्र शंका नाही आहे. आपण त्याही वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. यावेळेला आपण पहिला खरं तर हुक करायचा होता, एज लागली, बॉल मागे चला, लॉंग स्टॉपला फक्त सिंगल रन आली आहे. 4-21, 4 चेंडूमध्ये 21 चं हे कॅल्क्युलेशन, म्हणजे प्रत्येक बॉलमध्ये डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती. कबड्डीच्या खेळामध्ये खरं तर आपण पाहिला एखादा रेडर जो नेहमी पॉईंट घेऊन येत असतो, आणि जर का त्याने 2 वेळा एम्प्टी पॉईंट आणले तर तिसऱ्या वेळेला त्याला पॉईंट घ्यावे लागतात किंवा द्यावे लागतात, असं काहीतरी असतं बॅटल. तसंच आहे या ठिकाणी हे बॅटल. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आक्रमणच करावं लागेल. चांगलं कमबॅक. यावेळेला मात्र हा निर्णायक चेंडू या सामन्यामध्ये आता मजबूत पकड मिळवतोय, तो म्हणजे भूमिका स्पोर्ट चिरले संघ. कारण 3 बॉलमध्ये कर्ज 21 धावा, 3 चेंडूमध्ये 21 चं कॅल्क्युलेशन बाकी आहे. सामना बघा आता थोडा जड झालाय खरं तर नेरूळ संघासाठी, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या ठिकाणी षटक हाताळलं होतं शुभमने, त्याने चांगलं कमबॅक करून दिलं टीमला. याही वेळेला आपण जर पाहिलं आणखीन एक डॉट. आता सामन्याचा रिझल्ट बहुतांश खरं प्रेक्षकांकडे आला असेल. चॅम्पियन कोण बनणार? भूमिका स्पोर्ट्स चिरले संघ आता विजयाकडे वाटचाल करत असताना अजिंक्यपद त्यांना पटकवायचं आहे. एकही सामना न गमावता या स्पर्धेमधलं टायटल त्यांना पटकवायचं आहे, आणि त्या दिशेने वाटचाल. इथून मात्र आता सपशेल नांगी टाकली आहे या ठिकाणी नेरूळ संघाच्या फलंदाजाने, आणि इथून मात्र 1 बॉल 20 शेवटचा बॉल औपचारिकता पूर्ण करतो या ठिकाणी. खरं चिरले संघ विजयाच्या दिशेने वाटचाल आणि चॅम्पियन बनण्यापासून काही क्षण दूर आहे, का 1 बॉल दूर आहे, तो म्हणजे चिरले संघ. या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. सावळेश्वर सावळे संघ चॅम्पियन बनलाय, तो म्हणजे भूमिका स्पोर्ट्स चिरले संघ. अध्यक्ष चषक 2024 जय हनुमान क्रिकेट संघ खारकोपर आयोजित या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय, तो म्हणजे भूमिका स्पोर्ट्स चिरले. अभिनंदन टीम चिरले. 2nd क्रमांकाचा मानकरी राहिलाय त्या ठिकाणी. कायरा 11 नेरूळ, तुमच्या टीमचं देखील अभिनंदन. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी सावळेश्वर सावळे संघ. तर लगेच आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत, आणि मी इथे सर्वांची रजा घेईल. पुढची सूत्र जबाबदारी आमचे इथले स्थानिक समालोचक, गव्हाणगावचे उत्कृष्ट मराठी समालोचक सुयोगजी कोळी यांच्याकडे आपण जाऊया.